कपिल देव, धोनी यांच्यानंतर हरमनप्रीत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज। 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फायनलमध्ये धडक। आज साऊथ आफ्रिकेशी फायनल नॉकआउट लढत। भारत साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप सामन्यावर पावसाचं सावट। नवी मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण। आजचा सामना रद्द झाल्यास उद्या लढत होण्याची शक्यता। शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक सुरू। सत्याच्या मोर्चानंतर ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरेंचा 4 दिवसीय मराठवाडा संवाद दौरा। दगाबाज रे, पॅकेजचं काय झालं? ठाकरेंच्या दौऱ्याच्या पोस्टरवर आशय। मुंबईत विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कार्तिकी एकादशीला पंढरीत शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय पूजा। विठोबाच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी। चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी गजबजला। आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांची प्रतिक्रिया। लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचीही इच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार। 11 जागा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार। फडणवीसांनी तोडगा काढला। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल। सातपूरमधील उद्योजकाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। भागीदारीची रक्कम न देताच कंपनीचे शेअर्स परस्पर नावे करून घेतल्याचाही आरोप। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून बोर्डिंग सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार। सब कुछ गोलमाल। एसआयटी नाही तर देखरेखीसाठी माणूस नेमलाय। फलटण प्रकरणी सुषमा अंधारेंचा घणाघात, तर अंधारेंच्या पक्षातच गोलमाल। नवनाथ बन यांचा पलटवार। हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा 5वी पासून सुरू करावी। हिंदीचं मराठीवरील अतिक्रमण रोखलं पाहिजे। त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांची प्रतिक्रिया। जालन्यात तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी। 20 वाहनांच्या ताफ्यासह अधिकारी जालन्यात दाखल। आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ। महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण। पंकज उमासरे यांच्या चौदार तळ इथल्या दुकानात शिरून हल्ला। उमासरे यानं 2 दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात YouTube चॅनलला दिली होती मुलाखत। रोहित आर्याच्या एन्काउंटरचे आदेश नव्हते, त्यावेळी परिस्थिती तशी निर्माण झाल्यानं गोळी झाडली। API वाघमारेंचा गुन्हे शाखेसमोर जबाब। आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता। पवईमधील रोहित आर्याचे एन्काउंटर पोलिसांना भोवण्याची शक्यता। वकील नितीन सातपुते यांची हायकोर्टात तक्रार। कोर्टानं सुमोटो अंतर्गत स्वतः दाखल करण्याची मागणी। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पुन्हा अपघात। अपघातात दोघांचा मृत्यू तर गाडीतील एक जण गंभीर जखमी। कोरेगाव पोलीस स्टेशनकडून तपास सुरू। कर्जमाफीबाबत बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद। सरकारनं कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी पुढच्या वर्षातील जूनची तारीख दिल्यानं कडूंवरही टीका। जरांगेही मैदानात उतरण्याच्या तयारीत। बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। शेतात पाणी साचल्यानं कपाशीचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल।